नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। पुण्यात असणारी बुधवार पेठ आणि बुधवार पेठेतला काही भाग, या भागामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असतो हे संपूर्ण जगाला माहिती आहे। मात्र ही बुधवार पेठ गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी ज्या कारवाया झालेल्या आहेत आणि इथं काही प्रसंग जे घडलेले आहेत त्यामुळे सध्या चर्चेत आहे। पहिली घटना घडलेली आहे ज्याच्यामध्ये एका बांगलादेशी महिलेने पोलिसांकडे मदत मागण्यासाठी गेली होती, मात्र तिच्याकडनं पोलिसांकडूनच त्या महिलेचा पुन्हा सौदा झाल्याची गंभीर अशी बाब समोर आलेली आहे। आणि दुसरी घटना आलेली आहे अशी समोर की 10 तारखेला मध्यरात्री पोलिसांकडनं या सगळ्या परिसरामध्ये एक कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं गेलं। याच्यामध्ये बांगलादेशी मोठ्या प्रमाणावर असल्याचं सांगत त्यांच्याकडनं या ठिकाणी काही अवैध धंदे या ठिकाणी सुरू आहेत असं सांगत पोलिसांकडनं या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन केलं गेलं। मात्र या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान खूप चुकीच्या पद्धतीने पोलिसांकडनं काही गैरवर्तन घडल्याचे प्रकार धक्कादायक असे समोर आलेले आहेत। आणि याच प्रकारांबद्दल आज आपण माहिती घेण्यासाठी स्वतः बुधवार पेठेमध्ये आलेलो आहोत। आणि या बुधवार पेठेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सहेली संस्थेच्या माध्यमातून काम करणाऱ्या तेजस्वी सेवेकरी आपल्या सोबत आहेत। मी जसं सांगितलं, या कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान अनेक धक्कादायक प्रकार घडले, तुम्ही सांगा, स्वतः सांगा। नमस्कार। हे जे कॉम्बिंग ऑपरेशन झालं, अशा प्रकारच्या कारवाया पोलीस करत असतात। त्यांचे उद्देश असे आहेत, 3 प्रमुख उद्देश असतात। एक म्हणजे अल्पवयीन मुली इथे कोणी नसायला पाहिजे धंद्यामध्ये आलेल्या जबरदस्तीने, त्यांना सोडवायचं हा उद्देश असतो। दुसरा म्हणजे ज्या अनडॉक्युमेंटेड इमिग्रंट्स ज्यांना म्हणतो की ज्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र, पारपत्र, पासपोर्ट नाहीयेत, अशा बांगलादेशहून आलेल्या व्यक्तींना उचलण्याचं काम केलं जातं। आणि आता गेले काही वर्षापासून ड्रग्सच्या बाबतीत इथे कारवाया चालू आहेत की इथे ड्रग्सचा व्यापार होतो आहे आणि तशा घटना घडलेल्या आहेत। ह्या तिन्ही गोष्टींना कोणीही विरोध करायचं काहीही कारण नाहीये किंवा ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत, गुन्हेगारांना नक्कीच शासन झालं पाहिजे। पण गेल्या जी 11 तारखेच्या मध्यरात्री म्हणजे 10च्या मध्यरात्री म्हणू आपण, 12च्या नंतर जी कारवाई झाली ज्याच्यामध्ये 600 पेक्षा जास्त पोलीस बळ इथे होतं आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर इथे दहशत निर्माण झाली सगळ्यांमध्ये, स्थानिक लोकांमध्ये। इथे फक्त कस्टमर नाही तर अनेक पुरुष असे आहेत की जे इथे काम करतात किंवा हॉटेल आहेत, इथे दुकानदार आहेत, त्यांनाही बसवलं गेलं रस्त्यावर। ते स्थानिक लोक आहेत। हा जरी रेड लाईट एरिया म्हणून म्हणला जात असला तरी इथे अनेक रहिवासी लोक आहेत की जे इथे राहतायत, त्यांना कुठल्याही प्रकारे इथे अडचण नाही कुठल्याही गोष्टींची आणि ते व्यवस्थित राहतात, फॅमिलीज राहतायत। तर अशा परिस्थितीत ही कारवाई झाली। तोडफोड पण बऱ्याच प्रमाणात झाली मुली शोधण्याच्या साठी म्हणून, आणि घराची नासधूस करणं, ह्या सगळ्या बायकांनी तक्रारी केल्या। पण सर्वात गंभीर जी बाब झाली ती म्हणजे शाळकरी मुली 4 ज्या शाळेत जातात, वय 10 ते 17 या वयोगटातल्या 4 मुली आहेत, त्यातल्या 2 बहिणी आहेत। त्यांना अल्पवयीन मुली म्हणून घेऊन गेले। त्यांचा धंद्याशी संबंध नाही, या सगळ्या मुली शाळेत जाणाऱ्या आहेत। आणि अक्षरशः जेव्हा सगळ्यांना इथे पुरुषांना बसवलेलं होतं रस्त्यावरती, त्या मुलींचा चेहराही झाकलेला नाही। अशा परिस्थितीत सगळी त्यांची आयडेंटिटी रिव्हील झाली आणि त्यांना गुन्हेगारासारखं चौकीमध्ये घेऊन गेले। तिथे त्या मुलींना ज्या संवेदनशील पद्धतीने विचारणा करायला हवी ती, ते इंट्रोगेशन पद्धतीनेच झालेलं आहे सगळं। त्यांना बसूही दिलं नाही त्या मुलींना आणि त्यांची चौकशी झाली तिथे। त्याच्यानंतर त्यांना संरक्षण गृहामध्ये पण पाठवण्यात आलं। आया ज्या माता होत्या दोघींच्या, त्यांनी खूप प्रयत्न केले परोपरीने समजवायचे की जन्माच्या दाखल्या सकट त्यांनी पुरावे दिलेत पोलिसांना त्यावेळेला की ह्या मुली शाळेत जाणाऱ्या आहेत, त्यांच्या शाळेचे सगळे जे काही कागदपत्र असतील ते दिले, शाळेची नावं सांगितली। एक मुलगी आता 10वीची मुलगी आहे, तिच्या आता प्रॅक्टिकल परीक्षा सुरू होती। या सगळ्याचाही कुठलाही परिणाम पोलिसांवर झाला नाही आणि त्यांनी ती कारवाई केली। जेव्हा हे सगळं प्रकरण वाढलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या इथल्या स्थानिक लोकांनी पण ह्याच्यावरती खूप आक्षेप घेतला। ससूनला त्या मुलींना ऍडमिट केलं होतं मेडिकलसाठी। आता जर त्या मुलींचा धंद्याशी काही संबंध नाहीये, कशाच्या आधारावर मेडिकल केली हे किंवा जनरल करणं हे आवश्यक होतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट जिथे उल्लंघन झालं ती म्हणजे ह्या मायनर मुली आहेत, अल्पवयीन आहेत, बालक आहेत, त्यांच्या बरोबर ज्या संवेदनशील पद्धतीने काम व्हायला हवं होतं ते झालं नाही। आईची कुठलीही संमती नसताना घेऊन जाण्यात आलेलं आहे। मेडिकलला जेव्हा नेलं पहिल्यांदा तेव्हाही आईची संमती नव्हती, तपासणीला आईची संमती, दोघांच्याही आईंची संमती नाहीये, तरीही त्यांना 2 दिवस ऍडमिट ठेवण्यात आलं। शाळेपर्यंत पोलिसांनी एस्कॉर्ट केलेले ती 10वीची जी विद्यार्थिनी आहे। हे सगळे प्रकार घडलेत। आजही मुलींना संस्थेमध्येच ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्यावरती नक्कीच विचार प्रशासनाने करणं गरजेचं आहे आणि पोलिसांनी
ह्याला नीट उत्तर देणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे असं वाटतंय. आणि तीच मागणी आहे की लवकरात लवकर त्या मुली ज्या ट्रॉमा मधनं आता गेलेल्या आहेत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याचा नक्की सहानुभूतीने विचार व्हावा आणि त्या मुलींना तात्काळ त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करावं. दुसरा एक प्रकार इथं ज्याचा मी उल्लेख केला, आपण या मुद्द्यावरही बोलू, दुसऱ्या प्रकरणावरही बोलू. एक महिला पोलिसांकडे मदतीला गेली आणि त्यानंतर त्या महिला पोलिसांनीच तिचा पुन्हा सौदा केला असा एक धक्कादायक प्रकार समोर आला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कधीची घटना आहे, काय याच्याबद्दल सांगता येईल? ती कदाचित 1-1.5 महिन्यापूर्वीची असेल किंवा जेव्हा नेटवर आलं तेव्हाच आम्हाला कळलं, नाही तर आम्हाला तोपर्यंत माहिती नव्हतं कोणालाही. पण त्याच्यानंतर पोलिसांनी ऍक्शन घेतलेली आहे. त्या ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना बडतर्फ केला आहे किंवा त्यांना नोटीस दिली आणि चौकशी चालू आहे. तर भ्रष्टाचारला ऍड्रेस करणं हे जे काम पोलीस करतात ते नक्कीच स्वागतार्ह आहे आणि हे व्हायची गरज आहे. फक्त जो प्रॉब्लेम आहे ना तो ह्या पूर्ण व्यवसायाकडे बघण्याच्या समजेचा आहे असं मला वाटतं. की जी गृहीतकं आहेत की इथं आलेल्या सगळ्या बायका जबरदस्तीने आणलेल्या आहेत, हा एक पहिला समज आहे. सगळ्या बायका जबरदस्तीने आणल्या गेलेल्या नसतात, स्वतःहूनही धंद्याला महिला येतात, हे कुठेतरी समजणं हे फार गरजेचं आहे. इथे राहणारे सगळेच लोक धंद्यातच असतील, सगळ्याच मुली इन्सिक्युअर आहेत, सगळ्याच मुलींना प्रोटेक्शनची गरज आहे आणि सगळ्याच मुलींना इथून सोडवलं पाहिजे, ही जी मनोभूमिका आहे ती पण अतिशय चुकीची आहे. आज धंदा करणाऱ्या महिला ज्या पद्धतीने मुलींना वाढवलेलं आहे, त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना मोठं केलेलं आहे, आज खूप वेल सेटल्ड आहेत मुलं कितीतरी. हे सगळं बघितलं पाहिजे. ती माता म्हणून शेवटी बघणं, ती धंदा करते, ती तिच्या पोटासाठी करते, जसं आपण पैसे मिळवतो तसं ती करते पालन पोषण करायला. पण पोलिसांनी एखाद्या महिलेला पुन्हा त्या जे कोणी तिचा विकत घेणारी महिला असेल, अक्का म्हणूयात आपण, तिच्याकडेच पुन्हा जिच्यापासून ती पळून आली तिच्याकडेच पुन्हा तिला स्वाधीन करणं ही किती गंभीर बाब आहे. एखाद्या महिलेला जर वाटत असेल की आपल्याला हा व्यवसाय करायचा नाही आणि ती महिला बांगलादेशी होती, असं असताना पुन्हा जर पोलिसांकडून त्या महिलेचा सौदा होत असेल तर हे खरंच अतिशय निंदनीय गोष्ट आहे, अतिशय मोठा प्रॉब्लेम आहे, याच्यामध्ये वादच नाही. पण ह्यालाही कुठेतरी जो आपला अस्पष्ट कायदा आहे तोही जबाबदार आहे. कारण पोलिसांना अतिशय मोठ्या प्रमाणावर अधिकार दिलेले आहेत. पण होतं असं की ज्यांना इथून सोडवण्याचा प्रयत्न केला जातो त्यांनाही आज आपण काय पर्याय देतोय, हा मोठा प्रश्न आहे. ते आहे, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराला पण खूप जागा आहे. या सगळ्या गोष्टी जर होत आहेत तर त्याचा गांभीर्याने विचार करून प्रत्येक सिस्टीम मधला भ्रष्टाचार खोडून काढला. भ्रष्टाचाराचाच विषय आला, एखाद्या महिला कॉन्स्टेबलची एवढी हिंमत कसं काय होत असेल? जे सिनियर्स असतील किंवा इतर जे त्यांचे सहकारी असतील ते सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत असं तुम्हाला वाटतं? ह्या व्यवस्थेचा मी भाग नाहीये त्यामुळे मी बोलू नाही शकत. पण हे असू शकतं, हे नाकारता येत नाही. चौकशी व्हायला पाहिजे, चौकशी व्हायलाच पाहिजे. आणि ज्या अर्थी पोलिसांनी कारवाई केली त्या अर्थी ते चौकशी करत असतील अशी आम्हाला आशा आहे. सध्या भारत आणि बांगलादेश मध्ये खूप मोठा तणाव आहे आणि अशा प्रकारची जी तिकडून इकडे आलेले मायग्रंट लोक आहेत त्यांना शोधून शोधून काढलं जाते आणि त्या भूमिकेतून पोलिसांनी इथं ऑपरेशन केलं, कॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मग त्या ऑपरेशन मधनं किती बांगलादेशी मिळाले ते अवघड आहे सांगणं. कारण हे आत्ताच नाहीये, अनेक बांगलादेशी इथं वास्तव्य करतात. फक्त इथे नाही, सगळ्याच आपल्या शहरांमध्ये आहेत जे रोजगारासाठी आलेले आहेत. बांगलादेशी आहेत सगळीकडे आहेत. पुण्यात फक्त रेड लाईट एरियात असं नाहीये, पुण्यात पण अनेक ठिकाणी असणार आहेत. प्रश्न हा आहे की इथे त्यांना एकट्ठा सापडवून काहीतरी कारवाई करण्यापेक्षा जेव्हा ती बॉर्डरवरती सुरक्षा हा मोठा प्रश्न आहे, तिथे पण भ्रष्टाचार आहे का हे बघणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. माझा प्रश्न आहे की त्या दिवशी किती सापडले खरे? 3 का 4 बांगलादेशी मुली म्हणजे महिला, मुली नव्हत्याच, त्या महिला होत्या, वयाने मोठ्या होत्या. 3 का 4 हे पोलीस मला वाटतं त्यांच्या निवेदनात आहे शर्मा सरांच्या. 4 बांगलादेशी मुलींना ते घेऊन गेले. बरं, आता म्हणजे पोलिसांना थोडं तरी याच्यामध्ये यश मिळालं जे त्यांनी सांगतात. दुसरी गोष्ट इथं ड्रग्सचा मोठ्या प्रमाणावरती व्यापार चालतो वगैरे अशी देखील एक चर्चा आहे. याच्या मागे काय तथ्य असू शकेल? कारण त्यांना 7 ग्रॅम चरस सापडलेला आहे. आता ती म्हणजे किती प्रमाणात चरस सापडला हा मुद्दा असू नाही शकत, पण जो गुन्हा आहे तो गुन्हाच म्हणला पाहिजे. त्यामुळे त्याच्यावरती कडक कारवाई व्हायची गरज आहे. आता आपण त्या मुलींच्या बद्दल बोलू ज्यांचा या धंद्याशी काही संबंध नाही.
त्यांना तर त्रास आता भविष्यात होऊ शकतो. नक्कीच. मात्र पोलिसांनी कुठेतरी समंजसपणे वागणं किंवा संवेदनशीलपणे वागणं या ठिकाणी अपेक्षित होतं. अतिशय या मुलींचं गरजेचं होतं. भवितव्य या कारवाईमुळे कशा पद्धतीने तुम्ही अंधारात जाऊ शकतं, कारण अशा अनेक घटना आधीही घडलेल्या आहेत पुण्यात नाही, अनेक ठिकाणी जिथे जिथे रेड लाईट एरिया आहेत, जिथे जिथे अशा प्रकारे ऑपरेशन्स होतात आणि शाळकरी मुलींना अल्पवयीन म्हणून उचललं जातं. त्यांच्या शाळेमधनं ड्रॉपआउट झालेले आहेत, त्यांच्या आयुष्याचं शिक्षणाचं सगळ्याचं नुकसान झालंय, त्यांची गोपनीयता पूर्णपणे भंग पावते. ह्याचा तरी विचार पोलिसांनी नक्की करायला हवा होता हे सगळं करताना, आणि ते झालेलं नाहीये. म्हणजे उद्या या 4 मुलींचं जर शैक्षणिक आणि पुढील आयुष्याचं नुकसान झालं तर ह्याला जबाबदार फक्त ही पोलीस कारवाई असणार. बरं, मग याच्यावर तुम्ही कोणाशी बोललात का? याच्यावर या स्थानिक सगळ्यांशीच आमची चर्चा झाली. महिलाही खूप उद्विग्न अवस्थेत आहेत. इथले काही जे जुने कार्यकर्ते आहेत, संस्था आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही काम करतच आहोत. आमचं जे नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स आहे, जे 10 राज्यात सक्रियपणे काम करतं वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा आणि त्यांच्या अधिकारासाठी, तर त्यांच्या वतीने आम्ही आपल्या महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर यांच्याशी बोलणं झालंय आणि त्यांना आम्ही निवेदन द्यायला जाणारच आहोत. माहिती यांना दाखवता सुरुवात झाली. बरं, जवळजवळ 450 पोलीस आणि त्यांचे ऑफिसर्स, 3 DCP वगैरे असं, आणि ते यांना आणत होते कस्टमरला त्या भागामध्ये सेनाट टॉकीजच्या समोरच्या भागात 1000 ते 1200 लोक बसवले आणि या भागामध्ये जवळजवळ 700-800 बसवले. बरं. आता एक प्रश्न आहे की कस्टमरला तुम्ही जर 2 दिला तर ते मारत होते, लिटरली कस्टमरला मारत होते. आणि त्यांना मारत असताना एक 3 स्टार वाला होता, म्हणून त्याला वरून सांगितलं की साहेब मारतोय तो, तर त्यांनी सांगितलं हे मारू नको. तो पोलीस असं उत्तर देतोय मला मारायला आवडतं, आणि तो असा स्टाईल करून मारत होता वगैरे, सगळे कवायत करून मारल्यासारखा. बरं, आता मला असं विचारायचं की ज्यावेळेला पोलीस आम्हाला सांगतात बांगलादेशी बायका सापडल्या तुम्ही मध्ये पडायचं नाही, लहान मुली सापडल्या तुम्ही मध्ये पडायचं नाही, आम्ही सगळ्या संस्थांची मीटिंग घेऊन सांगतो याच्यासाठी मध्ये पडू नका. नेपाळी बायकांना याच्या पुढे रेशनिंग कार्ड द्यायचं नाही, तर ते पण आम्ही सगळ्या संस्थांना सांगितलेलं आहे. आता उद्या जर या कस्टमरला जर त्यांनी असं दिलंय आणि या धंद्यासाठी जर येतात इथं, त्यांच्या पोटावर पाहायचं एक प्रकारे, कारण कस्टमर दुसऱ्या दिवशीपासून कमी झाले. काय परिणाम झालाय आता सध्या? कमी झाले कस्टमर. आणि दुसरी एक मला अशी एक गोष्ट विचारायची, जी पोलिसांनाच विचारायची, की तुम्ही मान्य आहे मला की कुणालाही सांगू नका कॉम्बिंग ऑपरेशन करायचं, कारण ती सिक्रेसी आहे, आम्हालाही सांगू नका. पण ज्या वेळेला मी बघतो, माझं एक ऑब्झर्वेशन असं आहे की ज्या दिवशी कॉम्बिंग ऑपरेशन ज्या दिवशी झालं त्या दिवशी रात्री 8-8:30ला सगळी घरं काही काही रिकामी झाली. कसं काय? मग ते आपलेच दात आपले चोट, एवढंच मला त्या विषयावर बोलायचंय. त्यांनी जो लहान मुलींचा विषय सांगितला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लहान मुलींना ते खूपच चुकीचं आहे, आणि त्यांनी तेजस्विनीने अत्यंत खरं सांगितलेलं आहे की आज त्यांची काय अवस्था होणार. आज त्यांच्या आया सुद्धा त्यांना वाटणार का या परत धंद्यामध्ये याव्यात? अहो त्या शिकतायत. अशा कितीतरी मुली आहेत की एक मुलगी मराठी नावाची डॉक्टर पण झालेली आहे. बरं, असे उदाहरण आहेत इथे. बरं, आता काय तुमचं पोलिसांकडे काय मागणी आहे? नाही, पोलिसांनी काय करावं, आमचं निदान ऐकावं. म्हणजे ते काहीच ऐकत नाहीत. ते असं म्हणतात तुम्ही सरकारी कामात अडथळा आणला आम्ही तुम्हाला दाट टाकू. बरं, इथं आता बरेच रहिवासी जसं तुम्ही इथं राहताय, ह्यांना काय त्रास होतो मग अशा रेड ज्या वेळेला पडते? रेड पडतो त्याला मला सांगा, आता माझ्या घरात मी दरवाजा उघडला नाही. चौकीतल्या पोलिसांनी सांगितलं इथं दादांचं घर आहे, ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचं ऑफिसच आहे इथं. नंतर ते पोलीस गेले. पण बाकीच्यांच्या घरामध्ये आता जे चांगले घर असतात त्यांना म्हणले हे उघडून दाखवा, ते उघडून दाखवा. कपड्याची पावडर होती तर ती सुद्धा म्हणले हे ड्रग्ज आहे का, ही काय पावडर यायची आहे, काय बोलतात. हे असे प्रकार होतात. बरं, कोणीही पुढे येऊन सांगायला तयार होतं, ते आम्हाला पक्षी बोलतात. तर त्यांना म्हणलेला चला आता तुम्ही आम्ही तिकडून येतो तिथं बोला, तिथं कोणीही बोलत नाही. ह्या बायका सुद्धा अत्यंत घाबरत असतात. पोलिसांकडून तोडफोड झाली जणू काही लोकांच्या घराचे, खरंय काय? तोडफोड झालेली आहे. काय कसं काय आता पोलीस कसे आहेत, एक कपाट घेतलं हे काढ ते काढ ते काढ झालं, परत ते आवरून ठेवत नाहीत, ते त्यांचं त्यांनाच आवरायला लागतं. पण त्यांना नीट समजून सांगितलं. माझं काय म्हणणं आहे की संस्था इथं आहे तर त्यांची मदत घ्या ना तुम्ही. हे घर कुठले बाबा हे तुम्ही जरूर चेक करा ना. ड्रग्स साठी चेक करायलाच पाहिजे, कारण ड्रग्स हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. पण तुम्ही साधं विचारा ना बाबा संस्थेला, संस्थेच्या प्रतिनिधी असतात इथं, त्यांना विचारा. बरं, आम्ही इथंच राहिलाय तरी याच म्हणजे या आमच्या घरी तरी ह्या मुली इथंच असतात सगळ्या,
मग त्यांना विचारा की आम्ही बोलवून घेतो त्यांना की जा यांच्याबरोबर पोलिसांबरोबर इकडे जा, या घरात जा. त्यांनी नुसतं निदान विचारावं संस्थेला, आम्हाला सांगायला नको कॉम्बिंग ऑपरेशन करताय का, अजिबात हे सांगायला नको की त्यांची सिक्रेसी आहे. पण मारहाण करणं त्याला, आता साधे रिक्षावाले, आम्ही रिक्षावाले आहोत, हे चल बस तिकडे, अशा पद्धतीने जर वागलं तर तिचं म्हणणं आहे की निरपराध माणसाला तुम्ही हे करता, म्हणजे त्या दिवशी गुन्हेगार सुटतो. तुम्ही जसं सांगितलं तिकडे कुठेतरी 1000 होते, इथं 700 बसवले होते, हे सगळे ग्राहक होते का? सगळे कस्टमर होते, सगळे कस्टमर होते. काही जण दुकानं बंद करून निघाले होते, त्यांना ऐकतच नाही ते, हे चल बस तिथं, हे चल बस. दुकानदारांना बसवलं, दुकानदारांना, काही दुकानदारांना बसवलं जे उशिरा निघाले होते. रिक्षावाल्यांना काहींना थांबवलं. रिक्षावाले तर म्हणले, एखाद्या रिक्षावाला विचारलं तू काय, मी रिक्षावाला आहे, चल बस तिकड्या, ह्या टोन मध्ये होतं त्यांचं. बरं. आणि ते प्रत्येकाला मारत होते. एकंदरीत पोलिसांची ज्या पद्धतीने हे कारवाई केली आणि अगोदरचं पण जे प्रकरण झालं, मी ज्याचा उल्लेख केला की एक महिला पोलिसांकडे गेली आणि पुन्हा तिचा सौदा झाला, या दोन्ही कारवाया किंवा आणखी पोलीस ज्या पद्धत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्याबद्दल मला असं वाटतं की जिनी ही गोष्ट घडलेली आहे, ज्या व्यक्तीला सस्पेंड केले, हे त्यांचं काम आहे. आता ती चौकशी होईल आणि ती खरी दोषी आहे का नाही हे निघेल. आणि तुम्हाला तर वेगळं सांगायला नको, चॅनलला म्हणा, सगळ्या पब्लिकला म्हणा, की यातनं काय होणार आहे हे पब्लिकच सांगतात की याच्या पुढे या व्यक्तीचं काय होईल. आणि जसं तुम्ही म्हणलात की एका कॉन्स्टेबलचं हे काम नाही, कारण ते तेवढे डेअरिंग करू शकतो. संशय आहे, याची व्यापक चौकशी व्हायला पाहिजे. जर रॅकेट असेल तर हे व्हायला पाहिजे. ते म्हणतील काय, ते बघा ही रुटीन पद्धत आहे. आम्ही चौकशी केली, दुसऱ्याच ऑफिसरला सांगितलं, त्याची चौकशी केली, ती आता निर्दोष केलेली आहे, तिला पुन्हा कामावर आम्ही घेतलेलं आहे, आमची चौकशी संपलेली आहे. निलंबनाच्या कारणाला तुम्ही समाधानी आहात? नाही, समाधानी म्हणजे ते पेंडिंग अंडर इन्क्वायरी असं आहे, ते बडतर्फ केलेलं नाही. बरं. ते पेंडिंग इन्क्वायरी म्हणजे अर्धा पगार चालू राहतो आणि तुम्ही घरी बसायचं. मग ती चौकशी केलेली, ते म्हणजे त्या चौकशीतनं आम्ही तुम्हाला हे केलंय, पण तुम्हाला आमच्या चौकशीवरच आक्षेप असेल तर तुम्ही कोर्टात जा. धन्यवाद. तर आपण पाहिलं की आपण तेजस्विनी मॅडमशी बोललो आणि एकंदरीतच पोलिसांनी जे त्या दिवशी कॉम्बिंग ऑपरेशन केलं, ते कॉम्बिंग ऑपरेशन कशा पद्धतीनं झालंय त्याचं या सगळ्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या अल्पवयीन मुलींना जो नाहक त्रास झालेला आहे, आता त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यांनी सांगितलं की राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकरांशी त्यांचं बोलणं झालंय. त्यांनी सांगितलंय की स्वतः त्या प्रकरणामध्ये लक्ष घालतील, परंतु पोलिसांचा जो रोल आहे तो कुठेतरी एक प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतो या ठिकाणी. आणि त्या मुलींच्या भवितव्याची आता कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे? कारण जर का त्या वेश्या व्यवसाय करत नाही असा सेवेकरी मॅडमचा दावा आहे आणि ते तपासातून पुढे येईल देखील, परंतु जर का ते निर्दोष निघाल्या किंवा ज्यांचा संबंध नाही असं जर समोर आलं तर या कारवाईबद्दल पोलीस काय करणार पुढं, हा एक प्रश्न आहे. आपण पोलिसांची देखील या प्रकरणावरती बाजू जाणून घेऊयात. रुपाली चाकणकर यांच्याशी देखील आपण संवाद साधूयात आणि या सगळ्या प्रकरणावर त्यांची भूमिका काय हे जाणून घेऊयात. पुरता इथंच थांबूया. धन्यवाद.